श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या चामरलेणी परिसरात 22 जून रोजी सकाळी 6:45 वाजता एका डबक्यात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला। परिसरात खळबळ उडाली। मृतदेहाची स्थिती पाहता हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने तातडीने सुरू केला आणि अवघ्या 10 दिवसात या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। तसेच 4 आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे। मृत व्यक्तीची ओळख उमेश नागप्पा आंबिगार, वय वर्ष 38, राहणार बिदर, कर्नाटक अशी त्याची ओळख पटलेली आहे। तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि मोबाईल लोकेशन याच्या आधारे आरोपींची देखील ओळख पटली। आरोपी विजय खराटे, संतोष गुंबाडे, अविनाश कापसे आणि रवी शेवरे यांनी ट्रक चालक उमेश आंबिगार याच्यावर लूटमारीच्या हेतूने हल्ला केला। ATMचा पासवर्ड विचारून त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली, मात्र पासवर्ड न दिल्याने आरोपींनी त्याच्यावर अमानुषपणे मारहाण करत त्याचा खून केला आणि मृतदेह चांभारलेणी परिसरातील डबक्यात फेकून दिला। गुन्हे शाखा युनिट 1 च्या चमकदार कामगिरीमुळे मसरूळ आणि बोरगड परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली। घटनेचा पुढील तपास मसरूळ पोलिसांकडे असून या आरोपींनी याआधी आणखी कोठे कोठे गुन्हे केले याचा देखील शोध घेण्यात येतो। दिनांक 22/6/25 रोजी चामारलेणी बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती। त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे श्री प्रवीण वाघमारे, विशाल काटे, विशाल देवरे, मरकड, संदीप भांड, आप्पा पानवळ, मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू 11 दिवस आम्ही CCTVची पाहणी केली। सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला। पेठ, दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः 200 किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे। या तपासामध्ये आम्ही एकूण आता 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता। त्याच्या जवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे। त्याला ह्या 3 जणांनी 4 पैकी यातील 3 आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ATM मध्ये गेले होते। तेथून त्याचे ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्याने ATMची पिन चुकीची सांगितली, याचा राग मनात आला आणि त्यावरून या लोकांनी चांभारलेणीच्या पायथ्याशी तिथे नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी फरार झाले होते। यामध्ये आम्ही एकूण 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आज ते मसरूळ पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत। ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता। आम्ही 60 किलोमीटरच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज पाहिले आहेत। त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे, कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती। त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट 1 च्या टीमने केलेला आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।